चला तर मग सुरू करूयात इयत्ता 12वीचा अत्यंत महत्त्वाची लेक्चर सिरीज, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला थेरम्स, प्रत्येक चॅप्टरचे थेरम्स प्रूव्ह करणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टरचे एक्झाम्पल्स, त्याची सिरीज वेगळी आणणार आहोत. ओके, तर या चॅप्टर सिरीजमध्ये बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्व महत्त्वाचे थेरम्स या लेक्चर सिरीजमध्ये डिस्कस केली जातील. क्लिअर? तर आपण काय करणार आहोत, पेपर 1 आणि पेपर 2चे प्रत्येक चॅप्टर वाईज थेरम्स एक व्हिडिओनुसार आपण अपलोड करणार आहोत. ते तुम्ही बघू शकतात. आणि त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट एक्झाम्पलचे 3 चॅप्टरचे एक व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत. ओके, तर तुम्ही त्या पद्धतीने लेक्चर सिरीज बघू शकतात. खूप कमी वेळात तुमचा खूप सारा अभ्यास होऊन जाईल. ओके, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट. तर आपला फर्स्ट चॅप्टर असेल डिफरन्सिएशन, पेपर 2. मोस्ट इम्पॉर्टंट थेरम्स आहेत कंपोजिट फंक्शन थेरम, इन्व्हर्स फंक्शन थेरम अँड पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. ओके, सो फर्स्ट थेरम आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन थेरम, दॅट इज फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. तर व्हॉट इज द स्टेटमेंट if y is a function of u and differentiable function of u, that is differentiable function of u, and u is a differentiable function of x, okay, such that composite function y is equal to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. चेन रूल सुद्धा असं म्हणतात त्याला. ओके, समजून घ्या. y काय दिले आपल्याला, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आहे. ओके, अँड u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. y साठी इंडिपेंडेंट कोण आपल्याकडे u आहे, आणि u साठी इंडिपेंडेंट कोण आपल्याकडे x आहे. y चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू u होईल आणि u चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x होणार आहे. म्हणजे y इज अ ब्रदर ऑफ u, u इज अ ब्रदर ऑफ x, देन विल हॅव टू प्रूव्ह y इज अ ब्रदर ऑफ x. करेक्ट? तर हे एक लॉजिक लावायचा प्रयत्न केला मी, तर तुम्हाला अशा पद्धतीनं प्रूव्ह करायचं आहे. सुरुवात कशी करतो आपण, जे मला दिलेलं असतं, तर काय दिलेलं आहे, y इज अ फंक्शन ऑफ u अँड u इज अ फंक्शन ऑफ x हे दिलेलं आहे. मग आपण काय म्हणणार की याच्यामध्ये u हा माझा कॉन्स्टंट फंक्शन नाही आहे. कॉन्स्टंट फंक्शन नाही याचा अर्थ की त्याच्यामध्ये आपल्याला स्मॉल इन्क्रीमेंट होताना दिसेल. ओके, सो वी अज्युम दॅट u इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. मग जर कॉन्स्टंट फंक्शन नाही, नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन, लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट. याला पाठ करायचं व्यवस्थित, याला महत्त्व आहे. ओके, लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट. कशामध्ये, आपल्याला जर u कॉन्स्टंट फंक्शन नाही तर u कोणावरती डिपेंड आहे, x वरती. तर x मध्ये आपल्याला चेंजेस द्यावे लागतील. तर देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x, से डेल्टा x. ओके, देन मग जर आपल्याला u x वरती डिपेंड आहे आणि x मला स्मॉल इन्क्रीमेंट देतोय, तर याचा अर्थ मला u मध्ये सुद्धा इन्क्रीमेंट आहे आणि करस्पॉन्डिंगली y मध्ये सुद्धा आपल्याला काय मिळेल, इन्क्रीमेंट मिळेल. का बरं, कारण y u वरती डिपेंड आहे. ओके, देन करस्पॉन्डिंगली डेल्टा u अँड डेल्टा y आर द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन u अँड y रिस्पेक्टिवली. क्लिअर? समजतंय? पाठ होईल तुम्हाला. ॲज डेल्टा x, डेल्टा u अँड डेल्टा y आर स्मॉल इन्क्रीमेंट इन x, u, y रिस्पेक्टिवली, then that 3 terms are non-zero. Delta x not equal to 0, delta u not equal to 0, and delta y is not equal to 0. Okay, as we have delta y upon delta x, y is a function of x. प्रूव्ह करायचं आपल्याला. तर आपल्याला दिलेलं काय आहे, y is a function of u and u is a function of x. ओके, तर हे पाठ कसं करायचं, पाठ नाही करायचं. दिलेलं आपल्याला dy by du is equal to dy by du into du by dx. याच्यावरूनच फक्त d ला डेल्टाने रिप्लेस करा, तुम्हाला ही टर्म मिळून जाईल. क्लिअर? पुढे मग जर मला दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएबल आहे हे सांगायचं असेल, तर त्याचा लिमिट एक्झिस्ट करावं लागेल आपल्याला. बरोबर? तर ह्या फंक्शनमध्ये बघा, याच्यासाठी माझा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे डेल्टा x, इथे डेल्टा u, इथे डेल्टा x. तर प्रत्येकाच्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबलसाठी आपल्याला लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे. तर आपण काय म्हणणार, मला लिमिट घ्यावं लागेल. तर लिमिट कसं घेणार आपण, टेकिंग लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 ऑन बोथ द साइड्स वी गेट. कारण सगळ्यांचा इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोण आपला शेवट, x आहे. सो लिमिट कोणासाठी घेणार, डेल्टा x टेंडिंग टू 0 ऑन बोथ द साइड्स वी गेट. तर मला काय मिळतं नेक्स्ट स्टेपमध्ये, लेट्स सी. लिमिट आपण पुटअप केल्यानंतर मला काय मिळेल, डेल्टा y बाय डेल्टा x, लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 इज इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u ॲज इट इज मल्टिप्लाय लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x. क्लिअर? तर आपण बघितलं की डेल्टा y बाय डेल्टा x मध्ये इंडिपेंडेंट डेल्टा x आहे आणि लिमिट पण डेल्टा x टेंडिंग टू 0 साठी एक्झिस्ट होते माझा. पुढे डेल्टा u आणि डेल्टा x मध्ये डेल्टा x आपला इंडिपेंडेंट आहे, त्याच्यासाठी लिमिट एक्झिस्ट होतोय मला. बट
डेल्टा वाय बाय डेल्टा यू आहे, इंडिपेंडेंट यू आहे पण लिमिट डेल्टा एक्ससाठी एक्झिस्ट होतं. पण इथं बघायचं लगेच आपल्याला काय माहिती आहे, डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 आपल्याला दिलेला आहे. पण आपल्याला काय माहिती आहे की वाय इज अ फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. याचा अर्थ यू कोणावरती डिपेंड आहे, एक्सवरती डिपेंड आहे. जर एक्स मला नियर अबाउट 0 जातोय, टेंडिंग टू 0 जातोय, तर याचा अर्थ यू पण टेंडिंग टू 0 जाणार आहे. याचा अर्थ डेल्टा यू पण टेंडिंग टू व्हॅल्यू मला काय मिळेल, 0 देईल. तर करेक्ट, ॲज डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 वी गेट डेल्टा यू टेंडिंग टू 0. का बरं, कारण यू इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स आहे. ओके, तर मग काय मिळेल मला, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज इट इज इक्वल टू, जिथं डेल्टा एक्स होता तिथं डेल्टा यू येणार. आता समजून घ्या व्यवस्थित, डेल्टा वाय बाय डेल्टा यू मल्टिप्लाय डेल्टा एक्स आपण लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इक्वेशन 1. तर आता मला काय मिळेल, RHSमध्ये राईट हँड साईडमध्ये सिन्स वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, तर याचा अर्थ मला या लिमिट एक्झिस्ट असणाऱ्या फंक्शनसाठी dy बाय du आणि या लिमिट एक्झिस्ट असणाऱ्या फंक्शनसाठी du बाय dx. तर मला इक्वेशन 1 आणि 2 वरून कसा मिळेल, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज इट इज इक्वल टू याच्यासाठी dy बाय du आणि याच्यासाठी du बाय dx. तर इक्वेशन 3 मिळेल मला. तर RHS मला बघा राईट हँड साईड मला पूर्ण एक्झिस्ट होते, पूर्ण डिफरन्शिएबल मिळते. तर याचा अर्थ मला LHS पण काय मिळेल, डिफरन्शिएबल मिळेल. ओके, देन लिमिट ऑफ दिस फंक्शन इज ऑल्सो एक्झिस्ट, कारण का RHS मला एक्झिस्ट झालेला आहे आणि इट इज ऑल्सो फायनाईट. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, याचा अर्थ dy बाय dx असतो. देन जर हा dy बाय dx असेल तर इक्वेशन 3 आपल्याला कसं मिळतं, इक्वेशन 3 याच्या जागी dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू dy बाय dx. दॅट इज वी वॉट टू प्रूव्ह. ओके, समजून घ्या व्यवस्थित काय काय केलं आपण याच्यामध्ये. सुरुवातीला गिवनमध्ये y इज अ फंक्शन ऑफ यू, अजून u इज अ फंक्शन ऑफ एक्स. त्याच्यानंतर u फंक्शन ऑफ एक्स आहे, याचा अर्थ आपल्याला u कॉन्स्टंट फंक्शन नाही असं कन्सिडर केलं. कॉन्स्टंट फंक्शन आहे, u इज अ नॉट कॉन्स्टंट फंक्शन, देन लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. डेल्टा एक्स म्हणला आणि जर डेल्टा एक्स आहे तर डेल्टा यू आणि डेल्टा वाय हे पण त्याचे करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स असतील. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की हा इन्क्रीमेंट्स आहे इन एक्स वाय यू अँड वाय आणि ते नॉन झिरो आहेत. आणि काय सांगितलं, देन ॲज वी हॅव डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स डेल्टा यू वाय बाय डेल्टा यू बाय डेल्टा एक्स, या तिघांचा लिमिट एक्झिस्ट झाला म्हणजे ते डिफरन्शिएबल आहे. मग लिमिट एक्झिस्ट केलं आपण डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 ने. आणि पुढं काय सांगितलं आपण लगेच की जर इंडिपेंडेंट व्हेरिएबल सर त्यांचे लिमिट एक्झिस्ट केले, इथं होत नव्हता तर डेल्टा यू साठी डेल्टा एक्स होता, तर याचा अर्थ आपण डेल्टा यू साठी कन्सिडर केला. का बरं, डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 आहे आणि यू इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स आहे. सो डेल्टा यू पण टेंडिंग टू 0 असेल. लिमिट ॲडजस्ट केला, देन RHS एक्झिस्ट करून दाखवला. RHS एक्झिस्ट होतोय याचा अर्थ LHS पण एक्झिस्ट होतोय आणि मग आपल्याला मिळेल. ओके, समजलं असेल आय होप. नेक्स्ट थेरम, पुढे थेरम ऑफ इनवर्स फंक्शन. सपोज y is a function of y is a function of x is a differentiable function of x on an interval I and y is a 1 1 and 2. 1 1 आणि on 2 म्हणजे काय, ते बघा इथं आपल्याला इनवर्स फंक्शन दिलेलं आहे. इनवर्स फंक्शन कधी बनतं, ज्यावेळेस फंक्शन 1 1 आणि ऑन 2 असेल, म्हणजे डोमेन टू कोडोमेन, कोडोमेन टू डोमेन, काय इमेजेस मला एक्झिस्ट करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इनवर्स फंक्शन एक्झिस्ट होतं. क्लिअर. तर मग मला प्रूव्ह काय करायचं आहे, ऑल्सो f इनवर्स ऑफ y इज अ डिफरन्शिएबल ऑन f ऑफ I, then we'll have to prove dy of f inverse y is equal to f of 1 upon f dash x. किंवा तुम्हाला असं विचारतील dx upon dy is equal to 1 upon dy by dx, ज्याच्यामध्ये dy by dx असं काय असेल आपला नॉन झिरो असेल. क्लिअर. तर हे महत्त्वाचं आहे. नॉन झिरो का बरं, कारण 1 upon 0 घेतला तर फंक्शन डिफाईन होणार नाही, मग त्याच्यासाठी तो नॉन झिरो आहे. क्लिअर. तर पुढे बघा, एक मिनिट. पुढे गिवन दॅट, गिवनमध्ये याच्या आधी जसं केलं होतं फंक्शन जो आहे तोच घेतो आपण. करेक्ट. y इज अ फंक्शन ऑफ x अँड x इज इक्वल टू f इनवर्स y. बरोबर, हा आपला इनवर्स फंक्शन आहे. हे दोघंही डिफरन्शिएबल आहेत. याच्या आधी काय घेतलं होतं, y इज अ फंक्शन ऑफ u, दॅट इज y इज इक्वल टू f ऑफ u, आणि याच्या आधी नंतर अँड u इज इक्वल टू g ऑफ x. पण इथं आपल्याला हे दोघं दिलेले आहेत. कोण, y इज इक्वल टू f ऑफ x आणि x इज इक्वल टू f ऑफ f इनवर्स ऑफ y. ओके, दोघंही डिफरन्शिएबल आहेत. मग आपण काय सांगितलं याच्या आधी, काय सांगायचो,
की कोणीतरी कॉन्स्टंट फंक्शन नाही, याचा अर्थ त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट आहे. मग इथं दोघंही कॉन्स्टंट नाहीत, याचा अर्थ त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट आहे. इन्क्रीमेंट कशामध्ये असणार आहे? विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट, हा वर्ड महत्त्वाचा आहे. इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज डेल्टा एक्स. मग त्याच्यामुळं करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट कशामध्ये मिळेल? वायमध्ये. सो देन करस्पॉन्डिंगली इन्क्रीमेंट देअर विल बी अन इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ वाय, से डेल्टा वाय. मग याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय इन्क्रीमेंट्स आहेत, तर याचा अर्थ ते नॉन झिरो आहेत. ओके. मग आपण काय म्हणणार? ॲज वी हॅव, जसं आपण डेल्टा वाय बाय डेल्टा एक्ससाठी लिहिलेलं डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स, तसंच इथं जसं दिलं आहे तसंच करायचं आपण. पण एक ट्रिक वेगळी घ्यायची आपण. डेल्टा एक्स इंटू डेल्टा वाय याचा इन्व्हर्स असणार इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. क्लिअर? तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं? डेल्टा एक्स आपण डेल्टा वायसाठी करायचं आहे, डी एक्स आपण डी वायसाठी करायचं आहे. तर मग डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सला राईट साईडला शिफ्ट करावं लागेल. मग कुठे जाईल? तो याच्या डिनॉमिनेटरला. मग तो नॉन झिरो असेल तरच फंक्शन पुढे प्रूव्ह होणार आहे. ओके. मग आपण काय करतो? त्याच्या नेक्स्ट स्टेपमध्ये लिमिट घेतो. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्ससाठी. तर टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो, विसरायचं नाही. वी गेट लिमिट दोन्ही साईडला दिलं. लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. राईट साईडला बघा, याचा इंडिपेंडेंट डेल्टा एक्स आहे, तर याचा अर्थ लिमिट एक्झिस्ट होऊ शकतो. बट लेफ्ट साईडला बघा, LHSमध्ये इंडिपेंडेंट आपला वाय आहे, पण लिमिट घेतो आपण एक्ससाठी. पण आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? की ॲज अ डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो आणि वायचं फंक्शन ऑफ एक्स असेल, इफ वायचं फंक्शन ऑफ एक्स अँड इफ डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो, तर डेल्टा वाय टेंडिंग टू झिरो असेल. ओके. सो डेल्टा वाय ऑल्सो टेंडिंग टू झिरो. तर मग काय करणार आपण? याच्यामध्ये थोडा चेंज करणार. तर लिमिट डेल्टा एक्सच्या ऐवजी लिमिट डेल्टा वाय टेंडिंग टू झिरो घ्यायचं, याला विसरायचं नाही, हे महत्त्वाचं आहे. सो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. मग आपण काय म्हणणार? RHSमध्ये सिन्स वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, दॅट इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, तर आपल्याला काय मिळेल? त्याचा लिमिट एक्झिस्ट होतोय, याचा अर्थ तो डिफरन्शिएबल आहे. ओके. तो डिफरन्शिएबल आहे, याचा अर्थ आपण काय म्हणणार? वी हॅव लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स डी वाय बाय डी एक्स अँड डी वाय बाय डी एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. इक्वेशन 2. तर मला इक्वेशन 1 आणि 2 वरून काय मिळेल? लिमिट डेल्टा वाय टेंडिंग टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू डी वाय 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. आता RHS पूर्ण एक्झिस्ट होतोय आणि तो फायनाईट पण आहे, याचा अर्थ LHS पण एक्झिस्ट होणार आहे आणि तो पण फायनाईट असेल. तर याचा अर्थ आपण कसं लिहू शकतो? लिमिट डेल्टा एक्स अपॉन लिमिट डेल्टा वाय टेंडिंग टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी वाय विच ऑल्सो एक्झिस्ट अँड ऑल्सो फायनाईट. ओके. तर मला टर्म कशी मिळेल? याच्याऐवजी डी एक्स अपॉन डी वाय, ओके सॉरी डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. ओके. याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स काय असेल? नॉन झिरो असेल. झाला? सोपा आहे, समजून घ्या, व्यवस्थित कळेल. एक थेरम जरी झाला ना, बाकीचे 2 थेरम इझी होऊन जातील तुम्हाला, फक्त व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट थेरम, थेरम ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. बरं, आता याला पॅरामेट्रिक फंक्शन का बरं म्हणायचं आपण? पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे 2 फंक्शन असतील. आतापर्यंत आपण 2 फंक्शन बघितलेले. कोणते? एक कंपोजिट फंक्शन आणि एक इन्व्हर्स फंक्शन. कंपोजिट फंक्शनमध्ये एकच फंक्शन दिलं जायचं. ओके. जसं की समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलं जायचं वाय इज इक्वल टू साइन ऑफ ई रेस टू एक्स. याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल 2 फंक्शन आहेत. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एकच फंक्शन मिळालं, बरोबर? वाय इज इक्वल टू साइन ऑफ ई रेस टू एक्स. पण सपोज मी जर दुसरा फंक्शन घेतलं, वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स, तर आहे इन्व्हर्स फंक्शन, बरोबर? साइन इन्व्हर्स एक्स आहे, इन्व्हर्स फंक्शन आहे. तर समजून घ्या. तर मला काय करायचं आहे? हे झालं, हे झालं. ओके. आता मला काय करायचं आहे? पॅरामेट्रिक फंक्शन समजून घ्यायचं आहे. तर मला एक फंक्शन नाही दिलं जाणार, आता मला दिलं जाईल 2 फंक्शन्स. जसं की वाय इज इक्वल टू साइन टी अँड एक्स इज इक्वल टू देतील कॉस टी. तर दोन्हीमध्ये मला 2 फंक्शन आहेत आता. ओके. दोन्ही फंक्शनमध्ये जे व्हेरिएबल आहेत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, ते काय असतील? आपले टी असतील. करेक्ट. तर समजून घ्या, दोन्ही फंक्शनचा इंडिपेंडेंट व्हेरिएबल टी आहे, तर याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन. दोन्ही फंक्शनचा सेम व्हेरिएबल आहे आणि जो व्हेरिएबल आहे त्याला म्हणायचं पॅरामीटर. काय म्हणायचं? पॅरामीटर. ओके. समजलं? तर आपल्याला याचा थिअरम प्रूव्ह करायचा आहे. विचारू शकतात, तर समजून घ्या. दिलेलं काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी. टी असेल पॅरामीटर, समजून घ्या पॅरामीटर. सो दॅट वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असं असेल तर मला काय करावं लागेल बघा, आपण समजून घेऊ. ओके. तर समजून घ्या. मला काय दिलं असेल? समजा वाय इज इक्वल टू एक समथिंग फंक्शन आहे, जसं की साइन टी, आणि जर मला एक्स इज इक्वल टू सपोज कॉस टी दिलेला आहे, तर मला याचं डिफरन्सिएशन ऑब्वियसली कशाच्या रिस्पेक्टमध्ये निघेल?
dy/dt मध्ये. ओके, याचं डिफरन्सिएशन ऑब्विसली विथ रिस्पेक्ट टू टी निघेल, याचा अर्थ dx/dt मिळेल. करेक्ट. आणि जर मला dy/dx काढायला सांगितलेलं आहे तर याचा अर्थ मला काय घ्यावं लागेल, dy साठी y फंक्शनसाठी तर t मध्ये आहे तर मला dy/dt घ्यावं लागेल. बरोबर. आणि x साठी तर मला काय आहे, dx/dt मध्ये आहे. ओके, मग ज्यावेळेस तुम्ही dy/dx तुम्हाला ह्या दोन फंक्शनवरून काढायचं असेल तर तुम्हाला ह्या फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल डिफरन्शिएट करावं लागेल आणि सेकंड फंक्शनला सुद्धा त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबलला डिफरन्शिएट करावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचा रेशो घ्याल तर तुम्हाला dy/dx मिळेल. ओके, आता हेच आपल्याला याच्यामध्ये प्रूव्ह करायचं आहे. समजून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. गिवन दॅटमध्ये तेच x f(t) and y g(t). दोन फंक्शन्स आहेत विच आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल t. देन आपण काय करतो, स्मॉल इन्क्रीमेंट घेतो. फर्स्ट बघा, कंपोजिटमध्ये पण स्मॉल इन्क्रीमेंट घेतली, इनवर्समध्ये पण स्मॉल इन्क्रीमेंट घेतली. आता आपण काय करतो, आपण लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ t. याच्या आधी x साठी घेतला होता कारण सगळ्यांमध्ये इम्पॉर्टंट कोण होता, आपला x होता. पण आता कोण आहे, t आहे. सो दे से डेल्टा टी. जर डेल्टा टी आहे तर डेल्टा टी मुळे आपल्याला इन्क्रीमेंट कोणामध्ये मिळतील, x आणि y मध्ये. का बरं, x आणि y हे दोघं t वरती डिपेंड आहेत. सो देन डेल्टा x and डेल्टा y आर द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x and y रिस्पेक्टिवली. देन as the delta x, delta t, delta x and delta y are small increment in t, x and y respectively, such that these two are non-zero. Delta y is also not equal to 0. Okay, consider काय करायचं आहे, इन्क्रीमेंटरी रेशो कन्सिडर करायचा आहे. या वर्डला विसरायचं नाही. इन्क्रीमेंटरी रेशो कोणता, डेल्टा y/डेल्टा x, की ज्याच्यामध्ये डेल्टा x टेंडिंग टू 0 आहे, याचा अर्थ डेल्टा t ऑल्सो टेंडिंग टू 0. तर पुढे बघा, इन्क्रीमेंटरी रेशो काय कन्सिडर करणार आपण, डेल्टा y/डेल्टा x इज इक्वल टू डेल्टा y/डेल्टा t अपॉन डेल्टा x अपॉन डेल्टा t. हे कसं घ्यायचं, क्वेश्चनवरूनच घ्यायचं. मी फर्स्ट आणि 2 थेरममध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चनवरूनच याला समजून घ्या, लिहू शकता तुम्ही. फक्त डीच्या ऐवजी डेल्टा घ्यायचा तुम्हाला. या ज्याच्यामध्ये डेल्टा x अपॉन डेल्टा t नॉट इक्वल टू 0 हे लिहिणं कंपल्सरी आहे. IMP हे लिहायचं आहे, याच्याशिवाय आपली कंडिशन फुलफिल होणार नाही. समजून घ्या. मग जर ह्याला आपल्याला डिफरन्शिएबल असं सांगायचं असेल, याचा अर्थ लिमिट एक्झिस्ट करावं लागेल. तर लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0 साठी, याच्या आधी दोघांसाठी डेल्टा x घेतला होता. आता t मेन आहे आपला, तर t 0 आहे तर t साठी घ्यायचा. टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा t टेंडिंग टू 0 ऑन बोथ द साइड्स वी गेट, इफ यू टेक द लिमिट ऑन बोथ साइड्स देन विल गेट लिमिट डेल्टा t टेंडिंग टू 0 डेल्टा y/डेल्टा x इज इक्वल टू 0 इज इक्वल टू लिमिट डेल्टा t टेंडिंग टू 0 न्यूमरेटर डिनॉमिनेटर. तर दोघांना लिमिट सेपरेट करावं लागेल आपल्याला. करेक्ट. पण समजून घ्या, दोन्हीकडं न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये डेल्टा टी आहे आणि आपण लिमिट डेल्टा टी साठीच घेतोय. बट LHSमध्ये डेल्टा x माझा इंडिपेंडेंट आहे, लिमिट आलं आहे डेल्टा टी मध्ये. पण आपण आधी बघितलं की डेल्टा टी टेंडिंग टू 0 आहे आणि x इज अ फंक्शन ऑफ t आहे, तर डेल्टा x ऑल्सो टेंडिंग टू 0. तर काय मिळेल आपल्याला, लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा y/डेल्टा x इज इक्वल टू लिमिट डेल्टा t टेंडिंग टू 0 डेल्टा y/डेल्टा t अपॉन लिमिट डेल्टा t टेंडिंग टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा t. क्लियर. ओके. पुढं, सिन्स x and y आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t, सुरुवातीलाच आपण सांगितलेलं आहे, तर याचा अर्थ त्यांचा लिमिट एक्झिस्ट होतो. तर आपण असं लिहू शकतो, लिमिट डेल्टा t टेंडिंग टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा t ला dx अपॉन dt मध्ये आणि लिमिट डेल्टा t टेंडिंग टू 0 डेल्टा y/डेल्टा t ला dy/dt मध्ये. आणि काय सांगू शकतो, एक्झिस्ट अँड these two आर फायनाइट. मग जर एक्झिस्ट होतोय, फायनाइट आहे, तर याचा अर्थ आपण कसं लिहू शकतो, समजून घ्या व्यवस्थित. ओके. फ्रॉम 1 and 2 लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा y/डेल्टा x इज इक्वल टू dy/dt अपॉन dx अपॉन dt. ओके. आता हे दोघं आपण एक्झिस्ट झालेत आणि फायनाइट आहेत असं सांगितलं. मग जर माझा RHS पूर्ण एक्झिस्ट होतोय आणि तो फायनाइट पण आहे, याचा अर्थ LHS पण एक्झिस्ट होत आणि तो पण फायनाइट असेल, त्याचा पण लिमिट एक्झिस्ट होत असेल, तो पण डिफरन्शिएबल असेल, तर कसं लिहू शकतो आपण, लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा y/डेल्टा x, याचा अर्थ ही टर्म इज इक्वल टू dy/dx मिळाली. तर इक्वेशन 3 मला काय मिळणार, हे इक्वेशन याच्याऐवजी dy/dx इज इक्वल टू dy/dt अपॉन dx अपॉन dt. ओके, समजतंय. तर याच्यामध्ये हे तिन्ही थेरम्स मी प्रूव्ह करून दाखवलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ रिपीटेडली बघा, तुम्हाला थेरम्स पाठ होऊन जातील. हां,
पण लेक्चर करत असताना तुम्हाला सोबत वही पेन ठेवायचं आहे. 3 ते 4 वेळा कमीत कमी प्रॅक्टिस झाली पाहिजे, तरच या व्हिडिओ बघण्याला अर्थ आहे. अदरवाईज तुम्ही रिमेनिंग लेक्चरसारखं बघाल, विसरून जाल. क्लिअर? तर काय होणार, तुम्ही रिमेनिंग लेक्चरसारखं जर बघितलं अदर सब्जेक्टसारखं तर तुम्हाला सुरुवातीची लाईन आठवेल, पण इथं काय घ्यायचं आहे नाही लक्षात राहणार. देन पुढं लिमिट कोणाचा घ्यायचा आहे नाही लक्षात राहणार. जरी लिमिट घेतलात तर इथे एक लिमिट आपला चेंज होत असतो, बरोबर, तो लक्षात राहणार नाही. मग तुम्हाला व्हिडिओज बघत असताना प्रॅक्टिस करावी लागेल, बरोबर. एकदा नाही 3-4 वेळा तरी हाताखालून गेलं पाहिजे, हे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ओके, चलो. तर ह्या व्हिडिओचा एक पार्ट झालेला आहे, तर नेक्स्ट चॅप्टरसाठी नेक्स्ट पार्ट असेल. ओके, चलो, थँक्यू.